तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागाचं लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर अजिबातच वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आता पाहतो की ईश्वरीचे बाबा कोमात गेलेले असतात. तर तिच्या आईला ही गोष्ट माहिती नसते. तिची आई म्हणत असते बेशुद्ध झालेत ना ते, मग त्यांना शुद्धीवर यायला किती वेळ लागू शकतो डॉक्टर साधारण. तर डॉक्टर सांगत असतात सॉरी पण बेशुद्ध नाही झालेले ते, कोमात गेलेत ते, आणि कोमात गेलेल्या पेशंटला बाहेर यायला किती वेळ लागू शकतो हे कोणीच नाही सांगू शकत. मे बी कधीकधी 1 दिवसात येतात, कधीकधी 1 महिना लागतो, तर कधीकधी 1 वर्ष आणि त्याहूनही जास्त कालावधीसुद्धा लागू शकतो. त्यामुळे आता सध्या तरी ते कधी शुद्धीवर येतील हे काहीच नाही सांगता येणार. त्याबरोबर आता आईला खूप मोठा धक्काच बसलेला असतो हे सगळं ऐकून. तर डॉक्टर हे आता आईला म्हणतात होप फॉर द बेस्ट. त्याबरोबर मग मात्र इशू म्हणते हो डॉक्टर. त्यावर डॉक्टर तिकडनं निघून जातात. मग लगेचच आता इशू ही आईला खाली बसवायला लागते. ती म्हणते आई हे बघ तू जरा शांत हो आणि बस इथे. आई बस, काळजी करू नको, हे बघ सगळं काही व्यवस्थित होईल, तू काहीच काळजी करू नको, हां आहे ना मी. आणि मग लगेचच आई ही इशूला घट्ट मिठी मारते. आई खूप रडत असते. तर आपण दुसरीकडे पाहतो की इकडे राजेश विचार करत असतो हे सगळं अर्णवने मुद्दामून बरोबर ठरवून केलं आहे. ठरवून त्याने माझ्या अकाउंट्सवरती सर्व काही व्यवस्थित इन्क्वायरी बसवली, पण नाही असं पैसेसुद्धा संपत चालले, त्यामुळे मला दुसरंही काही करता येत नाही आहे. टेन्शन घेऊन चालणार नाही राजेश, तुला आता शांतपणे विचारपूर्वक त्यांच्या ह्या उत्तराला तोडीस तोड उत्तर द्यावं लागणार आहे. काहीतरी असं झालं पाहिजे की मला ह्या सगळ्यातून बाहेर पडता येईल. मग लगेचच तो त्याच्या एका व्यक्तीला फोन करतो आणि म्हणत असतो हे बघ येऊन भेट मला. हो महत्त्वाचं काम आहे, काही फॉरेन्स कंपनीचे अकाउंट आहेत ज्याच्यातून मनी लॉन्ड्रिंग करायचं आहे आणि त्याचबरोबर अर्णव राजेश शिर्के यालासुद्धा अडकवायचं आहे. आता ते कसं अडकवायचं, काय करायचं ते सगळं काही तुझं तू बघ. इतक्यात त्या ठिकाणी आता ताई आलेली असते आणि अंजलीताई लगेचच राकेशकडे रागाने बघत त्याला विचारते कोणाचा फोन होता. त्यावर राकेश थोडा घाबरतो. तर दुसरीकडे आता इशू ही गणूबाप्पाजवळ आलेली असते आणि ती गणूबाप्पाजवळ दोन्ही हात जोडून रडत उभी राहिलेली असते. ती म्हणत असते गणूबाप्पा काय चाललंय तुझं, का असं करतोयस, काही झालं तरी वाचव माझ्या बाबांना वाचव. आणि मग इशू आता ढसाढसा धाय मोकळून जोरजोराने रडत असते. इतक्यात तिकडे अर्णव आलेला असतो. आता अर्णव तिकडे आल्याबरोबर ईश्वरीच्या खांद्यावर हात ठेवण्याची त्याला इच्छा होते, पण त्याला ते योग्य वाटत नाही. मग तो ईश्वरीच्या खांद्यावर हात ठेवण्याऐवजी ईश्वरीला हाक मारतो मिस इंदौर. त्याबरोबर इशू अर्णवची हाक ऐकते, त्याच्याकडे रागाने बघते आणि तिकडनं निघून चाललेली असते. त्याबरोबर अर्णव हा इशूचा हात पकडतो. तर इशू ही अर्णवचा हात हिसकावून लावते आणि म्हणत असते 1 मिनटं हात नका लावू मला, समजलं. त्याबरोबर आता आसपासची लोकं बघायला लागतात असं इशूला जाणवतं. मग इशू जरा नॉर्मली आणि हळू स्वरात अर्णवबरोबर बोलायला सुरुवात करते. ती त्याला म्हणत असते किती वेळा सांगितलं आहे मी तुम्हाला, आता आपल्या दोघांमध्ये फक्त आणि फक्त दुश्मनी राहिली आहे म्हणून सर. जितक्या वेळा आपण समोर येऊ तितक्या वेळा फक्त दुश्मन म्हणून, मग तरीही का उगाचच्या उगाच सतत प्रत्येक वेळेस तुम्ही माझ्यासमोर येत असता. तुम्हाला सांगितलं आहे ना मी, मग तरीही का मला उगाचच्या उगाच तुम्ही त्रास देत असता. त्याबरोबर अर्णव म्हणत असतो हे बघ मिस इंदौर, एकदा माझं शांतपणे ऐकून घे, मला काय बोलायचं आहे ते बोलू देत, त्यानंतर तुला जे बोलायचं असेल ते तू बोल, पण एकदा माझं ऐकून घे. मी काय सांगायला इथे आलो आहे ते मला सांगू देत, कारण काय आहे ना मी बोलणं सध्या गरजेचं आहे. त्याबरोबर इशू म्हणत असते सर खूप आनंद होत असेल ना तुम्हाला, आज आम्ही किती त्रासात आहोत हेच बघायला तुम्ही इथे आला असाल ना. थांबा, तुमच्या तसल्लीसाठी तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगते. कोमात गेलेत माझे बाबा तुमच्यामुळे. त्याबरोबर अर्णवला खूप मोठा धक्का बसतो. अर्णव म्हणतो काय कोमात गेलेत, अगं पण त्यांचं ऑपरेशन तर. त्याबरोबर इशू म्हणते ओ सर प्लीज प्लीज नका उगाच खोटी माझ्या बाबांची काळजी असल्यासारखं दाखवू. अहो आधी त्यांच्या जीवावर उठलात, त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केलात आणि आता त्यांची खोटी काळजी का दाखवताय. मला माहिती आहे तुम्हीच केलं ना हे सगळं. बघा आज तुमच्यामुळे माझ्या बाबांची काय अवस्था झाली आहे ना ते एकदा बघा. तर आता इकडे लगेचच अंजलीताई राकेशला विचारते कोणाचा फोन होता. त्यावर तो सांगत असतो अंजली अगं कंपनी, फॉरेन कंपनीचा आपला जो मॅनेजर आहे ना त्याचा फोन होता. ॲक्च्युली इकडे काय घडलं आहे ते सगळं त्याला माहीतच नाही आहे ना, त्यामुळे मग त्याला प्रॉब्लेम्स आले तिकडे.
तर मग त्याने कॉल केला होता मला विचारायला सगळं. त्यावर मग अंजली म्हणते सांगितलं ना व्यवस्थित सगळं. त्यावर तो म्हणतो हो मी आहे ना अंजली, तू का काळजी करतेस. अंजली त्याला म्हणते की नक्की ना सगळं व्यवस्थित होईल ना. त्यावर राकेश म्हणतो अंजली मी असताना तुला काळजी करायची काहीसुद्धा गरज नाही आहे, तू एकदम शांत आणि फ्री राहा ओके. त्यावरती म्हणते बरं अहो काही नाही, ब्रेकफास्टसाठी तुमची वाट बघत होते, तुम्ही बराच वेळ आला नाहीत ना म्हणून मग तुम्हाला बघायला आले काय करताय म्हणून. त्यावर लगेचच ती म्हणते चला लवकर मी वाट बघते. इतक्यात तिला गरगरतं. मग राकेश तिला खाली बसवतो आणि म्हणत असतो अंजली काय गं काय होतंय का तुला. त्यावरती म्हणते अहो हो मला ना कालपर्यंत बरं वाटत होतं पण आज अचानक एकदम रेस्टलेस वाटायला लागलं, चक्कर वाटायला लागलं, विचित्र काहीतरी वाटतंय. मला ना तुम्ही ते दूध देता ना ते दूध प्यायल्याच्या नंतर असं होतं. तुम्ही ते डॉक्टरांनी दिलेलं औषधाचं ड्रॉप टाकता खरं पण ते ना त्याची चवसुद्धा बदलून टाकतं पूर्णपणे दुधाची आणि त्यामुळे मला ते ना अजिबात आवडत नाही. त्याबरोबर राकेश आता म्हणायला लागतो अंजली अगं औषध आहे की नाही ते, आणि तू ना सध्या घरात जे घडतं आहे त्याचा फार विचार करतेस त्यामुळे तुला त्रास होतो. त्यावर तो म्हणतो तू नको बरं विचार करत जाऊ फार. अंजली म्हणते अहो असं कसं म्हणताय विचार नको करत जाऊ, विचार तर मनात येणारच ना आणि त्यानेच मला जास्त त्रास होतो. तर राकेश मनातल्या मनात म्हणत असतो की अर्णवला मी जिंकण्याचा आनंद मिळू देणार नाही कारण त्याचा हुकुमाचा एक का अजूनही माझ्याच ताब्यात आहे. तर दुसरीकडे इशू म्हणत असते तुमच्यामुळे झालं हे सगळं अर्णव सर, आणि एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा दुश्मनीची या सुरुवात तुम्ही केली आहे पण ही निभवणार मी पूर्णपणे, आणि त्याचबरोबर माझे बाबा त्यांच्यावरती हे जे काही संकट ओढवलं आहे ना त्यासाठी तुम्हाला शिक्षाही होणारच, समजलं ना. त्याबरोबर अर्णव ईश्वरीला म्हणत असतो मिस इंदौर हे बघ मला जे बोलायचं आहे ते एकदा ऐकून घे, जर मी बोललो नाही ना तर आयुष्यभर मला त्रास होत राहील, मी का बोललो नाही. त्यावर इशू म्हणत असते सर तुमच्या त्रासाशी आता माझं काही एक घेणं देणं नाही आहे, समजलं ना तुम्हाला, आपण आता फक्त दुश्मन आहोत दुश्मन. त्याबरोबर अर्णव म्हणत असतो की हे बघ मिस इंदौर एकदा मी काय सांगतोय ते माझं ऐकून तरी घे. त्यावर इशू म्हणत असते की काही ऐकायचं नाही आहे मला तुमचं, समजलं, काहीच नाही ऐकायचं आहे. आजच्यानंतर पुन्हा कधीच माझ्यासमोर येऊ नका अर्णव सर, कळलं ना. त्याबरोबर अर्णव इशूला म्हणत असतो ठीक आहे तू मला जर दुश्मन समजतेस ना तर तुला एक गोष्ट सांगूनच जातो, आज इथे दुश्मन म्हणून तुझ्याशी भांडायला आलो नव्हतो तर तुझा मित्र म्हणून तुला सगळं काही सांगून तुझ्यासोबत या लढाईत तुला जिंकवायला तुझ्याबरोबर उभं राहायला आलो होतो. पण नाही, तुला माझं काही ऐकून घ्यायचंच नाही आहे ना, तुला शिक्षा द्यायची आहे ना मला, दे तू शिक्षा मिस इंदौर, दे मला शिक्षा, मलासुद्धा तू दिलेली शिक्षा भोगायची आहे, तू शिक्षा दे मला बस. त्याबरोबर आता अर्णवने असं सांगितल्याबरोबर इशू अर्णवला सांगते पुन्हा कधीच माझ्यासमोर येऊ नका आणि माझ्याशी बोलायलासुद्धा जाऊ नका. आज जे घडलं आहे त्यालाच फक्त तुम्ही जबाबदार आहात, माझ्या बाबांची ही वेळ फक्त तुमच्यामुळे आली आहे. आणि मग आता लगेचच इशू ही तिकडनं निघून जाते. आता ईश्वरी अर्णवच्या समोरून निघून चाललेली असते पण तिला थांबवून तिच्याशी बोलावं असं सुद्धा आता अर्णव करू शकत नसतो. इशू थोडी पुढे जाते आणि अर्णवकडे एकदा वळून मागे बघते पण अर्णव हा अगदी सरळ समोर बघत असतो, तो इशूकडे बघत नसतो. इशू रागारागात तिकडनं निघून जाते. तर आता इशू गेल्यावर अर्णवसुद्धा एकदा इशूकडे बघतो. तर आता मात्र इकडे तो लगेचच गणपतीकडे बघतो आणि म्हणत असतो तुझ्या मनात नेमकं काय सुरू आहे मला काहीच कळत नाही आहे. आज इथपर्यंत तिला सांगण्यासाठी आलो आणि तिचे बाबा कोमात गेलेत, ऑलरेडी ती एवढी त्रासात आहे, नेमकं तुझ्या मनात सुरू तरी काय आहे, काय करायचं आहे तुला. तर दुसरीकडे लावण्या आणि वल्लरी ह्या दोघीसुद्धा ईश्वरीवरती खूप चिडलेल्या असतात. लावण्या म्हणत असते मामी अहो आता हे सहन नाही होत आहे मला, माझ्या सहनशक्तीच्या खूप बाहेर चाललं हे सगळं. अहो यार कधी कोणाच्या मागे पुढे करत नाही, एवढ्या मुली त्याच्या मागे पुढे करत असतात आणि हा त्या ईश्वरीला हे पटवून द्यायला गेला की तो इनोसेंट आहे, ही मिडल क्लास त्याच्या आयुष्यातून कधी जाणार आहे मामी, मला ना काही कळतच नाही आहे की मी काय करू, पाणी आता ना खूप डोक्याच्या वरून जायला लागलं. त्याबरोबर मामी म्हणत असते अगं तुलाच काय, मलासुद्धा हे सगळं अजिबात आवडत नाही आहे लावण्या. अगं मला वाटलं होतं की त्या मूर्ख मुलीमुळे एकदा का याला तुरुंगात जाऊन यावं लागलं की मग तरी कमीत कमी ह्याला अक्कल येईल, पण नाही तसं काही घडलेलं नाही आहे. त्याबरोबर लावण्य म्हणते मामी आता यावर फक्त एक आणि एकच पर्याय आहे. त्यावर लगेचच मामी म्हणते कोणता पर्याय. लावण्य सांगते ह्युमिलेशन. त्यावर मामी म्हणते व्हॉट. त्यावर लगेचच ती म्हणते हो ह्युमिलेशन. आपण त्या ईश्वरीचं मिडल क्लास ईश्वरी देसाईचं इतकं ह्युमिलेशन करायचं ना, मीडियासमोर तिची इतकी बदनामी करायची ना, जगाला इतकी बदनाम करून दाखवायचं ना तिला की
ARसुद्धा काही करू शकणार नाही आणि ती स्वतःहून त्याच्या आयुष्यातून कायमची निघून जाईल, बरोबर. त्याबरोबर लगेचच आता इकडे मामीसुद्धा म्हणायला लागतात की हो बरोबर, अगदी बरोबर बोलतेस तू लावण्या. जर आपण हे असं करू शकलो ना तर मग बघ, मग नक्कीच ती मिडल क्लास ईश्वरी देसाई अर्णवच्या आयुष्यातून कायमची निघून जाईल. त्याबरोबर लगेचच आता लावण्य म्हणत असते ओके देन मामी, आता आपला नेक्स्ट मूव हाच असणार आहे की आपण त्या ईश्वरी देसाईला सगळ्यांच्या समोर पूर्णपणे बदनाम करणार आहोत बास. त्यावर मामी म्हणते की हो अगदी बरोबर बोलतेस तू. एकदा का आपण असं केलं ना की मग आपल्याला पुढे दुसरं काहीच करायची वेळ पडणार नाही. ती ईश्वरी देसाई स्वतःहून अर्णवच्या आयुष्यातून निघून जाईल आणि एकदा का ती निघून गेली की मग सगळं काही कसं करायचं आणि काय करायचं हे मला अगदी व्यवस्थित माहीत आहे, मग मी बघून घेईन सगळं, असं आता लगेचच लावण्या मामींना म्हणत असते. तर मामी म्हणतात हो गं. त्याबरोबर इथे आई आणि आत्या ह्या दोघीजणी डॉक्टरांना भेटून आलेले असतात. तर इशू आणि नमू आईची आणि आत्याची वाटच बघत बसलेले असतात. आई आल्याबरोबर इशू आणि नमू विचारतात आई काय झालं, काय म्हणाले डॉक्टर. त्यावर आई म्हणत असते डॉक्टरांनी जे सांगितले ते म्हणणं मला पटलेलं आहे. तर लगेचच जयू आत्या म्हणते मलासुद्धा पटले. सुप्रिया तू एकदा ह्या दोघींबरोबर बोलून घे. तर आता लगेच आई म्हणते जयूताई मी बोलून घेते यांच्याबरोबर, पण नक्की तुम्हाला पटलं आहे ना. त्यावर जयू आत्या म्हणते हो गं सुप्रिया. मग लगेचच आता इकडे आई म्हणते तुम्ही दोघी पण इशू नमू मी जे सांगते ते शांतपणे ऐका, मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. डॉक्टरांनी सांगितलेलं मला पटतं आहे. हे बघा बाबांना आता शुद्धीवर यायला आणखीन किती वेळ लागेल हे आपल्याला माहीत नाही आहे. मग आपण सगळ्यांनी इथे थांबण्याला काय अर्थ आहे. आता कामधंद्यांना सुरुवात केली पाहिजे ना. म्हणून तुम्ही दोघींनी आता घरी जा आत्याबरोबर. मी इथे एकटी रोज येत जाईन आणि थांबत जाईन बाबांजवळ. त्यावर इशू आणि नमू म्हणतात काय नाही आई असं कसं, जोवर बाबांना शुद्ध येणार नाही ना तोवर आमचं मन घरी रमणार कसं, नाही वाटणार आम्हाला घरी बरं. त्यावर लगेचच आता आई त्यांना समजावते की हे बघा बरं वाटतंय की नाही वाटतंय हा पर्याय नाही आहे आपल्याकडे. आपल्याला आता काहीही करून घरी जावंच लागेल. घरी जाऊन तुम्हाला कामं सुरू करावे लागतील. तर जयू आत्यासुद्धा सांगते मलासुद्धा पटतंय मलासुद्धा हिचं. अरे आता घरी आपण गेलोच पाहिजे, कारण घरामधून आपण काहीतरी कामं तरी करू शकतो, पण इथे थांबून कसं काम करणार आपण. आणि तसंही आपल्याला दवाखान्यासाठी पैसा लागेल. मग त्याबरोबर दुसरीकडे आपण पाहतो की राकेश हा आता त्याच्या माणसाला भेटायला आलेला असतो. तो त्याच्यासमोर त्याच्या सगळ्या काळ्या कारनाम्यांची फाईल ठेवतो आणि त्याला सांगतो की हे बघ याच्यामध्ये काही फॉरेन बँकेचे अकाउंट डिटेल्स आहेत. हे सगळे अकाउंट डिटेल्स व्यवस्थित चेक कर आणि हे सगळे जर ह्याच्यावरती इन्क्वायरी बसली तर मी कुठेही येणार नाही, अडकणार नाही यांची तडजोड कर. त्यावर तो म्हणतो राकेश शेठ अहो कशाला काळजी करताय, ही कामं तर नेहमीची आहेत आपली. या डाव्या हातावरून उजव्या हातावर कसं करायचं ते मला बरोबर माहिती आहे. त्यामुळे तुम्ही या सगळ्याच्या बाबतीत निश्चिंत आणि निर्घोर राहा. त्याबरोबर लगेच तो म्हणतो पण पूर्ण काम एकदा ऐकून तरी घे. हे बघ जर या पैशांवर कधी इन्क्वायरी बसलीच तर हे अर्णवराजे शिर्के आणि सात्विक फॅशन या कंपन्यांमध्ये दाखवले गेले पाहिजेत. असं दिसलं पाहिजे की हे सगळं मी यांच्याचसाठी करत होतो, समजलं तुला. त्याबरोबर लगेचच आता तो म्हणतो बापरे अर्णवराजे शिर्के म्हणजे सात्विक फॅशनचे ओनर यांच्या विरोधात हा कांड करायचा आहे, अहो म्हणजे रिस्क आहे कामात. तर दुसरीकडे आपण पाहतो की इथे अर्णव हा घरी आलेला असतो. कोट काढून डोक्याला हात लावून तो बसलेला असतो. इतक्यात त्याच्याकडे मामा येतो आणि अर्णवला विचारत असतो अर्णव काय झालं तिकडे, बोलणं झालं का ईश्वरीशी, भेटलास का तू तिला, ती काय म्हणाली, झालं ना सगळं क्लिअर आता तुम्हा दोघांमधलं. त्यावर अर्णव म्हणत असतो मामा आम्ही दोघंजणं भेटलो पण आम्ही एकमेकाबरोबर काहीही बोललेलो नाही आहेत. त्याबरोबर आता हे ऐकून मामा म्हणतो काय, अरे ईश्वरीला भेटूनही तू ईश्वरीला काहीच सांगितलेलं नाही आहेस, अर्णव असं का केलंस तू. त्यावर अर्णव म्हणत असतो मामा एकदा माझं शांतपणे ऐकून घे ना. त्यावर मामा म्हणतो बरं बोल. मग अर्णव सांगायला लागतो मामा मला वाटलं होतं तिची आई त्याच्या बाबांचं तिच्या ऑपरेशन झाल्यानंतर ती जरा नॉर्मल असेल म्हणून, पण तिच्या बाबांचं ऑपरेशन झाल्याच्यानंतर ते आता कोमात गेलेत. त्यामुळे त्याबरोबर लगेचच मामालासुद्धा टेन्शन येतं. तर मामा म्हणतो अरे सॉरी अर्णव मला माहीत नव्हतं, पण हे बघ मला तुमच्या दोघांच्याही मनाची अवस्था कळत असून मी काही नाही करू शकत आहे. अरे साधा सोपा विचार कर ना,
जर तू ईश्वरीला नाही सांगितलंस आणि त्या राजेशने म्हणाल्याप्रमाणे तो जर ईश्वरीशी लग्न करण्यात यशस्वी झाला, तर ज्यावेळेस उद्या ईश्वरीला राजेशबद्दलचं सगळं सत्य समजेल, जेव्हा तिला कळेल की हा किती नीच माणूस आहे, त्यावेळेस ती सगळा दोष तुला देईल ना. ती म्हणेल ना की तुम्हाला जर सगळं काही माहीत होतं तर तुम्ही मला का नाही सांगितलं म्हणून. तू स्वतःला स्वतःच्या नजरेत तरी बघू शकणार आहेस का अर्णव? त्यावर अर्णव म्हणत असतो, मग मामा मी काय करायला पाहिजे तूच सांग ना मला. बघतोयस ना मी इंदौरला खरं कळावं यासाठी मी किती प्रयत्न करतोय ते. अरे आता तिने आपल्या दोघांचे नंबरही ब्लॉक करून ठेवलेत. मग सांग ना मी काय करायला हवं, काय करणं अपेक्षित आहे मी. त्याबरोबर पुढे जो म्हणत असतो, मी पत्र लिहिलं, तर अजूनही तिने ते पत्र साधं वाचलेलं सुद्धा नाही आहे. मामा म्हणत असतो, हे बघ अर्णव, असा विचार करून चालणार नाही आपल्याला. आपल्याला आता त्या राजेशला हरवायचं आहे की नाही, तो आपल्यापेक्षा पाठी आहे आणि त्याला पाठीच ढकलायचं आहे आपल्याला. तर इकडे आता राजेश हा त्याच्या गुंडाला सांगत असतो, असं काहीतरी कर की अर्णव ह्या सगळ्यात अडकला पाहिजे. त्याचा गुंड म्हणतो, आधी पैसे मग काम. तो आधी म्हणतो की काम कर मग पैसे देतो, माझे अकाउंट सध्या फ्रीज आहेत. तो म्हणतो, आपल्या धंद्यात असं चालत नाही राजेश शेठ, तुम्हाला माहिती आहे. मग तो म्हणतो, मी पैशांची सोय केली आहे, हे घे, हे तुझे पैसे सगळे. आता हे सगळं काम अगदी व्यवस्थित चोखपणे पार पडलं पाहिजे, समजलं. त्यावर तो म्हणतो की हो हो साहेब, तुम्ही काही काळजी करू नका, मी सगळं व्यवस्थित मॅनेज करणार काय. त्यानंतर आता आपण पाहतो की इथे गणपतीचं डेकोरेशन सुरू आहे. डेकोरेशनमध्ये सगळेजण बिझी आहेत. तुझी ताईसुद्धा इथेच आहे, त्यामुळे या संधीचा फायदा आपण घेऊ शकतो. आता तू त्याबरोबर अर्णव म्हणतो, माहिती आहे काय बोलणार आहेस ते, ईश्वरीकडे जा आणि तिला सर्व खरं सांगून टाक, बरोबर. त्याबरोबर लगेचच मामा म्हणतो, अगदी बरोबर. मग आता अर्णव हा इशूच्या घरी आलेला असतो, तर इशू ही गणपती बाप्पाची आरती करत असते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. एपिसोड आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक एपिसोडचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. आजच्या पुरतं इथंच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.